पंतप्रधान मोदी आज रात्री 8:30 वाजता देशाला संबोधित करणार। महिला आरक्षणाच्या मुद्द्यावर इंडिया आघाडीवर तोफ डागण्याची शक्यता। दिल्ली आणि मुंबईत भाजपाचं काँग्रेस विरोधात आंदोलन। महिला आरक्षण विधेयकाच्या मुद्द्यावरून भाजप आणि शिवसेनेचं आंदोलन। दोन 2023 मधील महिला आरक्षण विधेयक आणा, समर्थन देऊ, काँग्रेस खासदार प्रियंका गांधींची भूमिका। तर देशातल्या महिलांचं नुकसान होत असल्यानं दुःखी मंत्री किरण रिजिजू यांचं विधान। भाजप भोंदू असल्यानं त्यांनी भोंदू विधेयक आणली, संजय राऊतांची टीका। तर विरोधकांनी कधीच महिलांचा सन्मान केला नाही, मंत्री बावनकुळेंचा पलटवार। पुरावे नष्ट करण्यासाठी जितेंद्र शेळकेला मारलं, नाना पटोले यांचा आरोप। तर पार्किंग पोझिशनमध्ये अपघात होणं हे बुद्धीला पटत नाही, दमानी यांनाही संशय। मुख्यमंत्री फडणवीसांनी घेतला नाशिक धर्मांतर खरात प्रकरण, परतवाडा आणि गोरेगाव ड्रग्ज प्रकरणाचा आढावा। खरात विरोधात भक्कम पुरावे गोळा करायच्या सूचना। तर धर्मांतरासारखे प्रकार अजिबात खपवून घेऊ नका, मुख्यमंत्र्यांचे निर्देश। परतवाडा लैंगिक शोषण प्रकरणातील पीडिता मानसिक धक्क्यात। आरोपी अयानसोबत व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पीडित आणि कुटुंबीय मानसिक तणावात। नवनीत राणा, अनिल बोंडे, प्यारे खान यांच्याकडे पुरावे असतील तर पोलिसांना द्यावे, वातावरण बिघडवू नका, परतवाडा लैंगिक शोषण प्रकरणी मंत्री बावनकुळेंनी सुनावलं। नाशिकमध्ये टीसीएस प्रकरणातल्या आरोपींचे मोबाईल, लॅपटॉप जप्त करून क्लोनिंग व्हॉट्सअॅप ग्रुपमधून धर्मांतर कट केल्याचं उघड। डिजिटल पुरावेच संपूर्ण प्रकरणाचं सत्य उघडणार। नाशिकच्या टीसीएस मधील कॉर्पोरेट जिहाद प्रकरणातील आरोपी निदा खानच्या अटकपूर्व जामीन अर्जावरील सुनावणी पुढे ढकलली। सोमवारी होणार अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणी। नाशिकमध्ये धर्मांतराचं आणखी एक प्रकरण समोर। बळजबरीनं दारू सिगारेट पाजून तरुणीवर लैंगिक अत्याचार, आरोपीला 5 दिवसांची पोलीस कोठडी। भोंदू अशोक खरातला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी। चौथ्या गुन्ह्यात खरातला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी। 5व्या गुन्ह्यात न्यायालयात अर्ज दाखल। यवतमाळमध्ये मटण अर्धवट शिरल्याचा पतीला राग, पत्नीनं संपवलं जीवन। मित्रासमोर पतीनं केलेला अपमान सहन न झाल्यानं पत्नीचं टोकाचं पाऊल। 20 ते 22 एप्रिल दरम्यान राज्यात वादळी पावसाची शक्यता। पश्चिम महाराष्ट्रात प्रामुख्याने घाट परिसरात पावसाचा हवामान विभागाचा अंदाज। खानदेश, मराठवाडा, विदर्भाच्या काही भागातही बरसणार फटका। केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ, निवृत्ती वेतनधारकांसह शासकीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 2% वाढ। होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा बंद करण्याचा इराणचा निर्णय। कच्च्या तेलाच्या किमती पुन्हा भडकण्याची शक्यता। बुधवारपर्यंत करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्ब पडणार। डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला थेट युद्धाची धमकी दिली। तर फ्रेमवर्क ठरल्याशिवाय कोणतीही चर्चा होणार नाही, इराणची अमेरिकेविरोधात कठोर भूमिका।